नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज आपण इयत्ता 11वी मधील सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री या चॅप्टरमधील जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे जो 9th स्टँडर्डमध्ये काही भाग आपण पाहिला होता, मेजरमेंट ऑफ मॅटर, आणि त्यामधलाच हा सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्रीमधील भाग आहे. आणि ॲव्होगॅड्रो नंबर की ज्याच्याविषयी आपण काल पाहिलं होतं की ॲव्होगॅड्रो नंबर म्हणजे काय आहे नेमकं. द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन in 1 mole of a substance is a constant and it is known as Avogadro number. की जो नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 1 mole ऑफ एनी सबस्टन्स, 1 mole ऑफ एनी सबस्टन्स असं म्हटलेलं आहे. त्याचं आपण मिनिंग सुद्धा काल पाहिलं होतं की 1 mole ऑफ एनी सबस्टन्स म्हणजे काय, तर कंपॅरिझन केलेलं आहे 12 ग्रॅम कार्बन आणि त्याचा आयसोटोप आहे C12 या आयसोटोपच्या 12 ग्रॅम कार्बनमध्ये जेवढे मॉलिक्यूल आहेत तेवढेच मॉलिक्यूल म्हणजेच काय आहे 1 mole. अमाऊंट ऑफ द सबस्टन्स विच इज इक्वल टू द नंबर ऑफ ॲटम्स विच आर प्रेझेंट इन 12 ग्रॅम ऑफ कार्बन ऑफ C12च्या 12 ग्रॅम कार्बनमध्ये जेवढे ॲटम्स असतील तेवढ्या ॲटमची क्वांटिटी म्हणजेच काय आहे, तर 1 mole आहे. मग आता हे कसं काढलं तर ते सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. म्हणून आपण हा मोल कन्सेप्ट जर पाहिला त्यामध्ये बघा की 1 mole इज द अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन्स ॲज मेनी एन्टायटीज म्हणजेच पार्टिकल्स ॲज देअर आर ॲटम्स इन एक्झॅक्टली 12 ग्रॅम. म्हणजे 12 ग्रॅम कार्बन जर घेतला आपण तर त्याच्यामध्ये जेवढे ॲटम्स आहेत, जेवढे म्हणजे किती आहेत तर ते कॅल्क्युलेट केलेले आहेत आणि त्याचा नंबर आहे 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स. 12 ग्रॅम कार्बन जर घेतलं तर त्याच्यामध्ये एवढे ॲटम्स असतात. तर ते कसं सिद्ध केलं तर लेट अस कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12 आयसोटोप. मास ऑफ 1 कार्बन ॲटम, एका कार्बन ॲटमचं मास एवढं दिलेलं आहे. इट इज व्हेरी व्हेरी स्मॉल. आपण पाहिलं की मास इट इज अ व्हेरी स्मॉल. ॲटमचं मास हे एकदम कमी असतं आणि म्हणून त्याचं कंपॅरिझन केलेलं आहे 1/12 टू द मास ऑफ कार्बन ॲटम. एका कार्बनच्या ॲटमचं जे मास आहे ते एवढे येतं 1.992648 इंटू 10⁻23 ग्रॅम. मग हे एका ॲटमचं मास आहे. मग 12 ग्रॅममध्ये किती ॲटम्स असतील तर ते काढण्यासाठी डिवायडेड बाय एवढ्यानं आपण जर केलं तर आपला हा नंबर मिळतो. 12 ग्रॅम कार्बनमध्ये एवढे ॲटम्स आहेत. त्याला कन्सिडर केलेलं आहे की धिस नंबर इज अ कॉन्स्टंट अँड इट इज नोन ॲज ॲव्होगॅड्रो नंबर. आता 12 ग्रॅम कार्बनमध्ये एवढे ॲटम आहेत 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स. हे लक्षात ठेवायचं आहे. यालाच काय म्हटलेलं आहे, ॲव्होगॅड्रोज कॉन्स्टंट. ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंटचा रोल अतिशय महत्त्वाचा आहे. ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंटच्या साहाय्याने आपल्याला काय माहिती मिळणार आहे तर 12 ग्रॅम कार्बन म्हणजे 1 mole ऑफ कार्बन. 1 mole म्हणजेच काय, 12 ग्रॅम. 12 ग्रॅम कार्बन म्हणजेच किती ॲटम्स, एवढे ॲटम्स. आता आपल्याला जर समजा इतर कुठलाही एलिमेंट पाहिला आपण तर त्याच्यामध्ये समजा 12 ग्रॅम जसं कार्बन आहे तसंच 14 ग्रॅम नायट्रोजन आहे. 14 ग्रॅम नायट्रोजन म्हणजेच किती, 1 mole. आणि त्याच्यामध्ये ॲटम्स नायट्रोजनचे किती तर एवढे कॉन्स्टंट ॲटम्स असतात. ओके, म्हणजेच काय 1 mole त्याचं मास वेगळं असू शकतं परंतु नंबर ऑफ ॲटम्स हे सारखेच असणार आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ऑक्सिजन समजा घेतला आपण तर ऑक्सिजनचं 16 ग्रॅम ऑक्सिजन जर घेतला तर त्याच्यामध्ये किती पार्टिकल्स असणार आहेत तर एवढे ऑक्सिजनचे ॲटम्स म्हणजेच पार्टिकल असणार आहेत. 1 mole हा 1 mole म्हणजे काय सांगतंय की नंबर ऑफ पार्टिकल्स विच आर प्रेझेंट इन 12 ग्रॅम ऑफ कार्बन तेवढेच ॲटम्स त्याच्या 1 mole मध्ये असतात. म्हणजे 1 mole मध्ये एवढे ॲटम्स असतात. 1 mole जे मास आहे ते वेगळ्या सबस्टन्सचं वेगवेगळं असतं.
म्हणजे ऑक्सिजनचं 16 आहे, कार्बनचं 12 आहे, तसं नायट्रोजनचं 14 आहे. असं प्रत्येक इलेमेंटचं वेगळं आहे. किंवा कंपाऊंड असेल, पुढे आपण कंपाऊंडचं एक्झाम्पल बघणार आहे. म्हणून 1 मोल of a substance that contains 6.022 into 10 to the 23 particles, entities such as atoms, molecules or ions. काल आणखी एक आपण पाहिले होते की फॉर्म्युला मास म्हणजे समजा NaCl हे मॉलिक्युल आहे, NaCl हा कंपाऊंड आहे, एक आयोनिक कंपाऊंड आहे NaCl. NaCl is a ionic compound, and if we take the mass of Na as 23 gram and Cl as 35.5, टोटल किती झालं तर 58.5 ग्रॅम NaCl जर घेतला आपण तर त्याच्यामध्ये किती पार्टिकल्स असतील म्हणजे किती NaClचे मॉलिक्यूल असतील तर 6.022 इंटू 1023 NaCl फॉर्म्युला युनिट्स एवढे फॉर्म्युला युनिट्स असणार आहेत. या फॉर्म्युल्याचे युनिट्स असणार आहेत किती तर 6.022 इंटू 1023 आयन्स नसणार आहेत तर मॉलिक्युल्स किंवा फॉर्म्युला युनिट. आयन्स किती असणार आहेत तर एक NaCl म्हणजे 1 Na प्लस आयन अँड 1 Cl मायनस आयन्स, hence 2 into Avogadro number and it is denoted as Na. Avogadro नंबर कशाने दाखवला जातो Na. ही टर्म अतिशय महत्त्वाची आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला हा समजला पाहिजे की हा Avogadro कॉन्स्टंट काय आहे. तर 6.022 इंटू 10 आपण एवढंच घ्यायचं 6.022 into 1023 is the Avogadro number and the SI unit is the mole, MOL. सिम्बॉल काय मोल आणि SI युनिट काय आहे MOLE, मोल. ठीक आहे. आता बघा अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आपण इथे बघतोय. 1 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम्स, 1 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम्स, 1 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम्स, ॲटम म्हटलेला आहे, करस्पॉन्ड टू 6.022 इंटू 1023 ॲटम्स. बघा आता आणखी एक सर्वात महत्वाचा मी सांगणार आहे. 1 मोल ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल म्हणजे किती करस्पॉन्ड टू 6.022 इंटू 1023 मॉलिक्युल्स. बघा अतिशय महत्वाचा पॉईंट आहे हा. तर मग मला 1 मोल ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूलमध्ये ॲटम्स किती असतील हे सांगायचं आहे. तुम्ही आता विचार करा की 1 मोल ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल मध्ये किती मॉलिक्यूल असतात तर 6.022 इंटू 1023 मॉलिक्युल्स 1 मोलमध्ये. म्हणजेच काय आहे तर याच्यात ॲटम्सचं टोटल म्हटलं मी. 1 मोल ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूलमध्ये ॲटम्स किती, ॲटम्स इज इक्वल टू 1 मोल ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूलमध्ये ॲटम्स किती तर किती येणार तर एका मॉलिक्यूलमध्ये ऑक्सिजनचे 2 ॲटम्स असतात बिकॉज ऑक्सिजन इज अ डाय ॲटॉमिक. ऑक्सिजन इज अ डाय ॲटॉमिक. म्हणजे ऑक्सिजन डाय ॲटॉमिक आहे. जेव्हा इलेमेंटल कंडिशनमध्ये आहे तेव्हा असं म्हटलेलं आहे की ऑक्सिजन ॲटम. 1 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम म्हणजे काय आहे इट इज इन द इलेमेंटल कंडिशन. इलेमेंट हा कन्सिडर केलेला आहे म्हणून त्याला ॲटम म्हणणार आपण. इलेमेंटचा स्मॉलेस्ट पार्ट काय ॲटम. आणि 1 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम म्हणजेच काय 6.022 इंटू 1023 ॲटम्स. आता 1 मोल ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल असं म्हटलेलं आहे. 1 मोल ऑफ ऑक्सिजन मॉलिक्युल्स म्हणजेच 6.022 इंटू 1023 ऑक्सिजन मॉलिक्युल्स. ऑक्सिजन मॉलिक्युल्स असं त्याचा अर्थ आहे. म्हणजेच O2 मॉलिक्यूल. O2 मॉलिक्युल्स. आता जर एवढे मॉलिक्यूल असतील तर ॲटम्स किती तर एका ऑक्सिजनमध्ये 2 ॲटम आहेत. एका ऑक्सिजनच्या मॉलिक्यूलमध्ये 2 ॲटम आहेत. तर असे किती मॉलिक्यूल आहेत 6.022 इंटू 1023 मॉलिक्युल्स आहेत. हेन्स ॲटम इज इक्वल टू 2 इंटू 6.022 इंटू 1023 दॅट इज नंबर ऑफ ॲटम्स इन number of oxygen atoms in 1 mole of number of oxygen atoms in
वन मोल ऑफ O2 इज इक्वल टू 1 मोल ऑफ O2 म्हणजेच काय, ऑक्सिजन मॉलिक्युलर ऑक्सिजनमध्ये किती येतात तर 2 इंटू Na, 2 इंटू ॲव्होगाड्रो नंबर. हे आपल्याला अतिशय महत्त्वाचं असं रिलेशन लक्षात ठेवायचं आहे. आता हे म्हणून आपण इथं ॲटम हा शब्द केलेला आहे. 1 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम्स इज इक्वल टू 6.022 इंटू 10⁻23 ऑक्सिजन ॲटम्स, आणि 1 मोल ऑफ वॉटर मॉलिक्युल्स इज इक्वल टू 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर. म्हणजेच हायड्रोजन किती त्यामध्ये असतं विचारलं तर एका मॉलिक्युलमध्ये 2 हायड्रोजन असतात, तर एवढ्या मॉलिक्युलमध्ये किती तर 2 इंटू ॲव्होगाड्रो नंबर. पुन्हा एकदा हायड्रोजनचे ॲटम्स काढायचे असतील तर, आणि टोटल नंबर ऑफ ॲटम्स इन 1 मोल ऑफ वॉटर मॉलिक्युल इज इक्वल टू 3 इंटू Na. असं आपल्याला, कारण एका मॉलिक्युलमध्ये 3 ॲटम आहेत, टोटल नंबर ऑफ ॲटम्स विचारलं तर असं आपल्याला काढायचं आहे. अतिशय महत्त्वाचा हा कन्सेप्ट, मोल कन्सेप्ट, की जो तुम्हाला पुन्हा एकदा बघायचा आहे. आता राईट द नेम्स ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स अँड डिड्यूस देअर मॉलिक्युलर मासेस. आता मॉलिक्युलर मासेस आपण कसं डिटर्माइन करतो ते आता मी सांगितले, की सम ऑफ द, हे आपण पाहिलेलं आहे, काल सुद्धा आपण पाहिलं की सोडियम सल्फेटचं जर मास काढायचा असेल मॉलिक्युलर मास तर 142 ग्रॅम. हे एका मॉलिक्युलचं मास नाही, दिस इज अ नॉट अ मास ऑफ वन मॉलिक्युल. मॉलिक्युलर मास म्हणजेच मोलार मास आहे, म्हणजेच 1 मोल, मास ऑफ 1 मोल करस्पॉन्ड टू 142 ग्रॅम आहे. कशाचं, सोडियम सल्फेट Na2SO4. 1 मोलचं हे मास आहे. म्हणजेच काय, कोणाचं मास आहे, इट इज अ मास ऑफ 6.022 इंटू 10⁻23 सोडियम सल्फेट मॉलिक्युल्स. यांचं मास आहे 142 ग्रॅम. आणि हे काय 138 ग्रॅम, इट इज अ मास ऑफ 1 मोल. मोलर मास म्हणजेच काय, ग्रॅम पर मोल मध्ये दिलं जातं, हे ग्रॅम पर मोल असं दिलं जातं. तर हे पोटॅशियम कार्बोनेटचं 138 ग्रॅम आहे. म्हणजेच काय आहे, इट इज अ मास ऑफ 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. म्हणजे हे जे दिलेले आहेत 44 ग्रॅम ऑफ CO2 म्हणजेच काय, 44 ग्रॅम ऑफ CO2 मीन्स इट करस्पॉन्ड टू 1 मोल. Okay, and it corresponds to 6.022 into 10⁻23 molecules of CO2, and this 44 gram correspond to how many atoms of carbon and how many atoms of oxygen. Number of atoms of carbon किती असतील तर जेवढे मॉलिक्यूल तेवढेच कार्बन, कारण कार्बन एकच कार्बन आहे एका मॉलिक्यूलमध्ये. म्हणजेच काय, जेवढे मॉलिक्युल्स असतील 1 मोलमध्ये कार्बन डायऑक्साईडचे तेवढेच कार्बनचे ॲटम्स असतील. ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये 2 इंटू Na इज इक्वल टू Na, अँड फॉर दॅट ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू ट्वाईस Na, अँड टोटल नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू थ्राईस Na. अशा पद्धतीने आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स काढता आले पाहिजेत. आणि हे जे मोलार मास आहे, मॉलिक्युलर मास म्हणजेच मोलार मास आहे, हे 1 मोलचं मास आहे. दिस इज द मास ऑफ 1 मोल. हे सगळे जे आहे ते लक्षात ठेवायचं, इट इज द मास ऑफ 1 मोल. मी अतिशय गांभीर्याने सांगितलं की मास ऑफ 1 मोल हे जे दिलेलं आहे ते मास ऑफ 1 मोल, तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता हे NHCO3चं जर मास काढला आपण, सोडियम किती 23 प्लस हायड्रोजनचा 1 प्लस कार्बनचा 12 प्लस ऑक्सिजनचा, एका ऑक्सिजनचा 16 आहे, आणि 3 ऑक्सिजनचा 48 येणार आहे. आणि हे टोटल जर केले आपण तर हे NHCO3च्या मोलार मास असणार आहे. दॅट इज द मॉलिक्युलर मास ऑफ, म्हणजे 48 आणि 12 50 60 60 आणि हे 61 62 63 64 64 आणि 20 84 ग्रॅम पर मोल. एका मोलचं मास 1 मोलचं मास आहे 84 ग्रॅम्स, आणि 1 मोलमध्ये मॉलिक्युल्स किती असतात तर 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. हा अतिशय महत्त्वाचा भाग आपण इथं पाहिलेला. एक शेवटचा आपण याच्यावर आधारित नंबर ऑफ मोल्सवरती प्रॉब्लेम पाहूया. हाऊ मेनी मॉलिक्युल्स आर देअर इन 66 ग्रॅम ऑफ CO2. आता 66 ग्रॅम ऑफ CO2 मध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायचे, तर आपल्याला पहिल्यांदा काय काढायला पाहिजे तर नंबर ऑफ मोल्स काढायला पाहिजे. नंबर ऑफ मोल्स काढण्यासाठी काय फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ मोल्स N इज इक्वल टू मास ऑफ सबस्टन्स, मास
of substance divided by molar mass. And how to calculate molar mass? That is molecular mass. एका कार्बनचं 12, कार्बनचं 12, ऑक्सिजनचं किती असतं? एका ऑक्सिजनचं असतं 16 आणि 2 ऑक्सिजनचं 32 आणि झालं 44. ओके, नंबर ऑफ मोल्स काढायचे आपल्याला. नंबर ऑफ मोल्स मास किती आहे? तर मास आहे 66 डिवायडेड बाय 44. जे आपल्याला येईल ते अशा पद्धतीनं आपण घेतलं की मास ऑफ CO2 इन ग्रॅम्स आणि मॉलिक्युलर मास ऑफ CO2 66/44. आणि हे आपण जर भागाकार केला तर 1.5 येईल. ओके, अशा पद्धतीनं आपल्याला नंबर ऑफ मोल्स काढले, हा भागाकार केला तर 1.5 येईल. 1 मोल ऑफ CO2 कंटेन्स हाऊ मेनी मॉलिक्युल्स? आपण पाहिलं 1 मोल ऑफ CO2 किंवा कुठलाही मॉलिक्युल असेल 1 मोल त्याचा असेल तर किती मॉलिक्युल्स असतात? एवढे. तर 1.5 म्हणजे 1.5 मोल आहेत. 1.5 इंटू Na म्हणजेच किती? 1.5 इंटू 6.022 इंटू 10⁻23 आणि 9.033 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स असं त्याचा आन्सर आलेला आहे. आणखी एक आपण MCQ सोडूया आता. हाऊ मेनी मॉलिक्युल्स आर प्रेझेंट इन 1 ग्रॅम ऑफ हायड्रोजन? 1 ग्रॅम ऑफ हायड्रोजन मॉलिक्युल्स विचारलेले आहेत. 1 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. तर त्यासाठी आपल्याला 1 ग्रॅम ऑफ हायड्रोजन मास दिलेला आहे 1 ग्रॅम आणि हायड्रोजनचं मोलार मास, molecular mass of hydrogen. Hydrogen is a diatomic molecule, hence its molar mass is 2 ग्रॅम. हे त्याचं काय आहे? मोलार मास. कारण ॲटॉमिक मास किती असतं हायड्रोजनचं? ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन इज 1 and there are 2 atoms, hence 1 into 2, hence 2 ग्रॅम is the molar mass of hydrogen. आणि त्यात का आपल्याला विचारले 1 ग्रॅम ऑफ हायड्रोजन, नंबर ऑफ मॉलिक्युल्स दॅट आर प्रेझेंट इन 1 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. मास दिलेला आहे, आपण नंबर ऑफ मोल्स काढतो. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास. आपल्या 10 सेकंदामध्ये आपल्याला आलं पाहिजे हे, म्हणून आपण फास्ट घेऊया. नंबर ऑफ मास ऑफ सबस्टन्स किती आहे? 1 ग्रॅम आहे, डिवायडेड बाय मोलार मास किती आहे? 2 आहे, 1/2. आता तर मॉलिक्युल्स विचारले असतील, नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू, फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे. नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं? तर ॲव्होगाड्रो नंबर. मग नंबर ऑफ मॉलिक्युल्स कसे, नंबर ऑफ मॉलिक्युल कसे काढणार आपण? नंबर ऑफ मोल्स किती आहेत? तर आपला 1/2 आहे, इंटू Na किती असतं? 6.022 इंटू 10⁻23 आणि आपल्याला ह्याचा भागाकार करता येतो. आपलं आन्सर इथं 3.011 इंटू 10⁻23 हे त्याचं आन्सर असणार आहे. अशा पद्धतीने सिम्पल MCQ कसे सोडवायचे आपण हे सुद्धा सोडू शकतो MCQ. आता हा तुम्ही प्रयत्न स्वतः करायचा आहे याच्याविषयी. हा जर सबस्टन्स तुम्हाला सोडवता, म्हणजे हे जर सोडवता आलं तर आपण समजायचं की आपल्याला मोल कन्सेप्ट अतिशय व्यवस्थित समजलेला आहे. आता विचारलेलं आहे हाऊ मेनी ॲटम्स आर प्रेझेंट आर कंटेन्ड इन 1 मोल ऑफ सुक्रोज. सुक्रोजचा 1 मोल मध्ये किती ॲटम्स आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. 1 मोलमध्ये किती ॲटम्स आहेत? आता 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स, 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स कंटेन्स हाऊ मेनी मॉलिक्युल्स? हा प्रश्न विचारला. अतिशय सोपं उत्तर 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. हे सुक्रोजचे काय मिळाले आपल्याला? मॉलिक्युल्स. कॅल्क्युलेशन करायची आवश्यकता नाही. 1 मोल म्हटलं सुक्रोज असो काही असो, 1 मोल म्हटलं की मॉलिक्युल्स. फक्त काय दिलाय? सुक्रोज दिलाय म्हणजे मॉलिक्युल्स असतात. तर सुक्रोजचे मॉलिक्युल किती आहेत? तर एवढे आहेत. दीज आर द मॉलिक्युल्स ऑफ सुक्रोज. आणि आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? हाऊ मेनी ॲटम्स आर कंटेंट, त्याच्यामध्ये ॲटम्स किती आहेत. आता एका मॉलिक्युलमध्ये किती ॲटम्स आहेत? तर या एका मॉलिक्युलमध्ये कार्बनचे किती आहेत? कार्बनचे 12, हायड्रोजनचे 22, ऑक्सिजनचे 11. सगळ्यांची बेरीज केली, 2 2 4 1 5, 2 1 3 1 4, 45. 45 ॲटम्स आहेत एका मॉलिक्युल. 1 मॉलिक्युल ऑफ सुक्रोज.
sucrose, one molecule of sucrose correspond to 45 atoms. म्हणजे ते कुठले कुठले आहेत ते आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला कार्बन विचारले तर 12 आहेत एका मॉलिक्यूलमध्ये. तर आपल्याला टोटल विचारलेलं आहे. फक्त कार्बन विचारलेत का? नाही. कार्बन विचारले असतील तर 12 इंटू Na, हायड्रोजन विचारले असतील तर 22 इंटू Na, ऑक्सिजन विचारलं असेल तर 11 इंटू Na. Na म्हणजे काय? ॲव्होगाड्रो नंबर म्हणजेच काय? 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. तर एका मॉलिक्यूलमध्ये 45 आहेत. तर एक 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स मध्ये किती ॲटम्स? तर आपल्याला साधा गुणाकार करायचा आहे. 45 तिरकस गुणाकार करतो आपण. 45 इंटू 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स. इंडिव्हिज्युअल सुद्धा MCQ आलेला आहे. कार्बनचे किती? तर 12 इंटू Na. हायड्रोजनची किती? 22 इंटू Na, 11 इंटू Na. अशा पद्धतीनं आपल्याला हे कॅल्क्युलेशन नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ मॉलिक्युल्स आणि नंबर ऑफ ॲटम्स आपल्याला हे कॅल्क्युलेट करता आले पाहिजेत. तर आणखी आपण ज्यावेळेस 11वीचा सिलेबस आपण ॲक्च्युली पाहणार आहोत त्याच्यावर हायर लेवल MCQ कसे सोडवायचे आपण ऑन द बेसिस ऑफ मोल कन्सेप्ट हे पाहणार आहोत. ओके. तर आत्ता तुर्तास एवढंच आपल्याला मोल कन्सेप्टमध्ये लक्षात ठेवायचं आहे. 1 मोल इज द अमाऊंट ऑफ द सबस्टन्स विच इज इक्वल टू द नंबर ऑफ पार्टिकल्स 6.022 इंटू 10⁻23 whether it will be atoms, ions or molecules. हा आपला महत्त्वाचा मुद्दा. आता आपण यातल्या शेवटच्या पार्टकडे जाणार आहे. व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी म्हणजे काय? द कॅपॅसिटी ऑफ एन इलेमेंट टू कंबाईन. इट इज कॉल्ड द व्हॅलेन्सी. कॅपॅसिटी ऑफ एन इलेमेंट टू कंबाईन. इलेमेंटची कॅपॅसिटी. हायड्रोजन किती कोणाबरोबर कंबाईन झाला? समजा ऑक्सिजन बरोबर कंबाईन झाला तर कशा पद्धतीने होतो? तर अशा पद्धतीनं. कंबायनिंग एका हायड्रोजनची कंबायनिंग कॅपॅसिटी एका ॲटम बरोबर आहे. ओके. ऑक्सिजनची कॅपॅसिटी काय? इट कॅन कंबाईन विथ 2 ॲटम्स. म्हणजे द कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट टू कंबाईन इज कॉल्ड व्हॅलेन्सी. म्हणजे ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 कन्सिडर करायला पाहिजे, हायड्रोजनची व्हॅलेन्सी 1. बिकॉज हायड्रोजन कॅन कंबाईन, कॅन फॉर्म 1 बॉन्ड. 1 हायड्रोजन कॅन फॉर्म 1 बॉन्ड. हेन्स कॅपॅसिटी टू फॉर्म बॉन्ड विथ अदर एलिमेंट इट इज नोन ॲज कंबायनिंग कॅपॅसिटी अँड इट इज द व्हॅलेन्सी. आता ह्या व्हॅलेन्सीला आपण आणखी वेगळ्या पद्धतीने सुद्धा पाहणार आहोत की कशी व्हॅलेन्सी कॅल्क्युलेट करायची. डिटरमाइन द व्हॅलेन्सीज ऑफ हायड्रोजन, क्लोरीन, ऑक्सिजन अँड सोडियम फ्रॉम द मॉलिक्युलर फॉर्म्युला H2. H2 मध्ये 2 हायड्रोजन आहेत आणि हा हायड्रोजन किती बॉन्ड तयार करतो? तर एकच. एकाच हायड्रोजन बरोबर कंबाईन होऊ शकतो म्हणून त्याची व्हॅलेन्सी 1 आहे. ओके. इट इज हॅव्हिंग व्हॅलेन्सी 1. देन द क्लोरीन. क्लोरीन आपण HCl मॉलिक्यूल बघूया किंवा Cl2 बघूया. तर प्रत्येक क्लोरीन सुद्धा काय करू शकतो? इट कॅन फॉर्म 1 बॉन्ड. हेन्स व्हॅलेन्सी इज 1. ऑक्सिजन आता सांगितले की व्हॅलेन्सी 2 आहे. सोडियम सुद्धा NaCl एकच बॉन्ड तयार करू शकतोय. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ H2, HCl, H2 अँड NaCl की त्याच्यामध्ये आता मी सांगितलं NaCl असेल तर एकच बॉन्ड तयार होऊ शकतो. तो आयनिक बॉन्ड आहे ते आपण पाहणार आहोत. व्हॉट इज द टाईप ऑफ केमिकल बॉन्ड इन NaCl अँड MgCl2. तर हे सुद्धा आपल्याला ऑलरेडी झालेलं आहे. सोडियम इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2A21, इट लुजेस 1 इलेक्ट्रॉन अँड फॉर्म्स कॅटायन. पॉझिटिव्हली चार्ज आयन्स मीन्स कॅटायन्स. कॅटायन्स आर द पॉझिटिव्हली चार्जड आयन्स. कॅटायन तयार करतं. आणि क्लोरीनचं जे कॉन्फिगरेशन आहे ते 287 आहे. त्यामुळं त्याला 1 इलेक्ट्रॉन लागणार आहे ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. ऑक्टेट रूल आपण परवा एकदा पाहिला होता. ऑक्टेट रूल. तर कुठलाही इलेमेंट ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी इट आयदर लुजेस इलेक्ट्रॉन, इथं लूज केला त्यानं, इट गेन्स इलेक्ट्रॉन और इट शेअर्स इलेक्ट्रॉन. शेअरिंग करू शकतो, गेन करू शकतो, लॉस करू शकतो. तर इथं सोडियम लॉस करतोय आणि क्लोरीन गेन करतोय. तर असे आयन्स तयार झाले. याला आपण जे पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आहेत त्यांना कॅटायन्स म्हणायचं आणि जे निगेटिव्हली चार्ज आयन्स आहेत त्यांना ॲनायन्स म्हणायचं. आणि त्यांच्या दोघांचा आता ऑक्टेट पूर्ण झालेला आहे. आणि हा NaCl बॉन्ड तयार झाला तर त्याला कसला बॉन्ड म्हणायचा? आयोनिक बॉन्ड. ते आपल्याला अगोदर झालेला आहे.
What is the ionic bond? The electrostatic force of attraction between oppositely charged ions which holds together. It is known as ionic bond or electrovalent bond. त्यालाच काय म्हटलेलं आहे? इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. आता जसं NaCl तयार झालं तसं मॅग्नेशियम क्लोराईड, मॅग्नेशियममध्ये Mg2+ आयन तयार होतो, 2 Cl अप्रोच होतात आणि MgCl2 असं कंपाऊंड हे सुद्धा आयोनिक कंपाऊंड आहे. आता एक चार्ट आपण कंप्लीट करूया म्हणजे आपल्याला व्हॅलेन्सी ही टर्म लक्षात येईल. कंबायनिंग कॅपॅसिटी. तर त्यात आपल्याला एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की मेटल्स जर असतील तर मेटल्स हॅव टेंडन्सी टू लूज द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन लूज करणे, इट लूजेस इलेक्ट्रॉन. अँड नॉन मेटल्स गेन्स इलेक्ट्रॉन. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानुसार आपण व्हॅलेन्सी ठरवणार आहे. आता हायड्रोजन हा सुद्धा नॉन मेटल आहे. त्याच्या इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन एकच ॲटॉमिक नंबर आहे, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 1, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स 1 आहे आणि व्हॅलेन्सी सुद्धा 1 आहे. कंबायनिंग कॅपॅसिटी 1 आहे बिकॉज इट शेअर्स इलेक्ट्रॉन H. शेअरिंग ऑफ द इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस, इट कम्प्लीट्स डुप्लेट. याचं डुप्लेट तयार करतं. हिलियम काय आहे? हिलियम ॲटॉमिक नंबर 2 आहे, त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 2च आहे आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स 2 आणि व्हॅलेन्सी 0. इट एक्झिस्ट ॲज अ मोनो ॲटॉमिक. तर हिलियम हा इनर्ट गॅसमधला हा आहे आणि त्याची व्हॅलेन्सी 0 असते. लिथियमच्या बाबतीमध्ये पाहिलं तर लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे, त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 2-1 असेल. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत? तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय? व्हॅलेन्स शेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलेन्स शेल, त्याला म्हणायचं व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन्स. दीज आर नोन ॲज व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन्स. आणि त्याची जर व्हॅलेन्सी पाहिली आपण तर व्हॅलेन्सी असणार आहे लिथियमची 1च बिकॉज डुप्लेट इट कॅन कम्प्लीट इट्स डुप्लेट बाय लुझिंग इलेक्ट्रॉन. 2 त्याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये राहू शकतात. बेरिलियम त्याचा इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन कसं येणार? 2 आणि 2 येणार आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 2 आणि व्हॅलेन्सी 2. त्याचं कंपाऊंड आपण जर पाहिलं लिथियमचं पाहिलं तर लिथियम क्लोराईड आहे आणि जर आपण बेरिलियमचं पाहिलं तर BeCl2 नावाचं कंपाऊंड आहे. BeCl2 बेरिलियम क्लोराईड. बोरॉनच्या बाबतीमध्ये बघा ॲटॉमिक नंबर ऑफ बोरॉन इज 5, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 2, 3. आपल्या माहिती आहे पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, राहिले दुसऱ्या शेलमध्ये 8 पर्यंत टाकायचे. 3 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स 3 अँड द व्हॅलेन्सी इज ऑल्सो 3. फॉर एक्झाम्पल BF3 कंपाऊंड लाईक BF3. ते आपल्याला बघायचं आहे की हे जे कंपाऊंड आहे BF3 ते कशा पद्धतीचं कंपाऊंड आहे तर ते इलेक्ट्रॉन डिफिशियंट कंपाऊंड आहे. ते का इलेक्ट्रॉन डिफिशियंट म्हटलं जातं त्याला ते सुद्धा आपण 11वीमध्ये पाहणार आहोत. याच वर्षी आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर पुढच्या एका कंपाऊंडकडे जाऊया. कार्बन ॲटॉमिक नंबर इज 6, 2, 4, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स 4 अँड द व्हॅलेन्सी ऑफ कार्बन इज, तुम्ही सांगा तर त्याची व्हॅलेन्सी 4 आहे. कार्बन काय करतो? स्वतःचे 4 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्याच्या 4 इलेक्ट्रॉन बरोबर हायड्रोजनला काय म्हणतो तर तुझे 4 इलेक्ट्रॉन तू 4 ॲटमला घेऊन ये आणि माझ्याबरोबर बॉन्ड तयार कर शेअरिंगनं. असे 4 बॉन्ड तयार होतात. आता कार्बनच्या भोवती किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 8 आणि कार्बननं किती बॉन्ड तयार केले? 4. हेन्स द व्हॅलेन्सी ऑफ कार्बन इज 4. नायट्रोजनच्या बाबतीमध्ये असं आहे 7 इलेक्ट्रॉन टोटल आहेत. इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन जर आपण पाहिलं तर 2 and 5 असं आहे. आता याला व्हॅलेन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 5 आहेत. मात्र व्हॅलेन्सी 3 आहे बिकॉज नायट्रोजन कॅन टेक 3 इलेक्ट्रॉन्स टू कम्प्लीट इट्स ऑक्टेट. ऑक्सिजनसाठी काय आहे तर 8 इलेक्ट्रॉन्स, 2, 6 अँड व्हॅलेन्सी इज 2. फ्लोरिनसाठी जर आपण पाहिलं तर 2, 7 असं कॉन्फिगरेशन असणार आहे. 1 इलेक्ट्रॉन लागेल. हे घेणारे आहेत म्हणून 2, 1 परत अशा पद्धतीने इथून काय झालं? घेणारे चालू झाले. इलेक्ट्रॉन घेणारे. 5 आणि 3 8, 6 आणि 2 8, 7 आणि 1 8. अशा पद्धतीनं आपल्याला निऑनच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर 2, 8 कॉन्फिगरेशन असणार आहे. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स 8 आहेत आणि व्हॅलेन्सी 0 आहे. सोडियमच्या बाबतीमध्ये आपल्याला 11, 2, 8, 1, 1 आणि 1 म्हणजे हा काय करणार आहे? इट विल लूज द इलेक्ट्रॉन. मॅग्नेशियम 2, 8, 2 आणि हे 2 इलेक्ट्रॉन्स व्हॅलेन्सी 2. इथं 3 इलेक्ट्रॉन्स व्हॅलेन्सी 3. ॲल्युमिनियमचे कंपाऊंड AlCl3, AlOH थ्राईस असे कंपाऊंड आपल्याला दिसतात.
सिलिकॉन जसा कार्बन आहे तशाच पद्धतीनं 2, 8, 4 आणि 4 असं आपल्याला व्हॅलन्सी डिटर्माइन करता आली पाहिजे. हा कंप्लीट चार्ट मी तुमच्या पुढे तयार करून दिलेला आहे. तुम्ही स्वतः हा चार्ट पुन्हा एकदा तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता शेवटचा भाग यातला जी व्हेरिएबल व्हॅलन्सी, काही एलिमेंट असे आहेत की जे व्हेरिएबल व्हॅलन्सी दाखवतात आणि त्याची एक्झाम्पल आपल्याला इथं दिलेले आहेत. तर आयर्न जे आहे त्या आयर्नचे आपल्याला 2 कंपाऊंड माहीत आहेत, FeCl2 अँड FeCl3 असं 2 कंपाऊंड आपल्याला माहीत आहेत. कॉपरची सुद्धा आपल्या क्युप्रिक आणि क्युप्रस क्लोराईडचा फॉर्म्युला CuCl आणि क्युप्रिक क्लोराईडचा CuCl2, म्हणजे क्युप्रस आणि क्युप्रिक असे त्यांचे नियम आहेत आणि त्यांची व्हॅलन्सी किती आहे तर एकाची 1 आहे, याची 1 आहे आणि याची 2 आहे. तसंच मर्क्युरस आणि मर्क्युरिक आणि फेरस आणि फेरिक. तर अशा आपल्याला 11वीमध्ये काय बघायचं आहे तर फाइंड द मोर एलिमेंट्स विच हॅव व्हेरिएबल व्हॅलन्सी. तर त्यामध्ये टिटॅनियम आहे, स्कॅन्डियम आहे, टिटॅनियम आहे, व्हॅनेडियम आहे, मॅंगनीज आहे. तर हे जे एलिमेंट आहेत दीज आर ट्रान्झिशन एलिमेंट्स अँड ट्रान्झिशन एलिमेंट्स शोज व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट्स. तर ट्रान्झिशन एलिमेंट वाय दे शोज व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट्स, तसं तो सगळा भाग आपल्याला 11मध्ये पाहायचा आहे. तर आपल्याला आज मात्र लक्षात ठेवायचं आहे की elements have variable oxidation states in the different condition. They form variable compounds in the variable oxidation states. आणखी एक जो भाग आहे की ज्यामधला म्हणजे हा चॅप्टर आपला संपतोय की राईट डाऊन द कॅटायन्स अँड अनायन्स ऑब्टेन्ड फ्रॉम द कंपाऊंड्स इन द फॉलोइंग चार्ट. तर कॅटायन NaOH मध्ये कॅटायन कोण आहे? कॅटायन म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज Na+OH- A+OH- Ca2+ आणि ट्वाईस OH- हे ॲनायन आहेत आणि HCl मध्ये H+Cl-, H+Br-, H+NO3-. अशा पद्धतीने कॅटायन ॲनायन. कॅटायन कशाला म्हणायचं? पॉझिटिव्हली चार्ज. ॲनायन कशाला म्हणायचं? निगेटिव्हली चार्ज. आणि कॅटायनलाच काय म्हणायचं? कॅटायन्स आर ऑल्सो नोन ॲज बेसिक रॅडिकल्स अँड ॲनायन्स आर ऑल्सो नोन ॲज ॲसिडिक रॅडिकल्स. फॉर एक्झाम्पल आता आपण NH4Cl कडे जाऊया. NH4Cl हा एक सॉल्ट आहे. ॲसिड बेस अँड सॉल्ट आपण त्याकडे जाणारच आहोत. तर या सॉल्टमध्ये हा जो याच्यापासून NH4+ तयार होईल आणि याच्यापासून Cl- असे 2 आयन्स तयार होतील, NH4+ आणि Cl-. H2O बरोबर आपण कॉम्बिनेशन केलं तर H2O बरोबर H2O मधला H+ आणि OH-. H+ बरोबर कोण कंबाईन होईल? Cl आणि काय तयार करेल? ॲसिड. कोणी तयार केलं? ॲनायन. म्हणून त्याला ॲसिडिक रॅडिकल. ॲनायन्स फॉर्म ॲसिड, ॲसिडिक रॅडिकल. कॅटायन फॉर्म्स बेस, NH4OH तयार करेल म्हणून हा काय आहे तर बेसिक रॅडिकल्स. असे आपल्याला आयडेंटिफाय करता आले पाहिजे. दीज आर द बेसिक रॅडिकल्स अँड दीज आर द ॲसिडिक रॅडिकल्स. व्हेन दे आर कंबाइंड विथ H2O दे फॉर्म बेसेस. Na बरोबर Na आणि OH-. H2O मधला OH-, Na+ कंबाईन होतात NaOH. H2O मधला H+ आणि OH- आणि त्याच्यातला K+ घेतला तर K+ कोणाबरोबर कंबाईन होईल तर OH बरोबर, म्हणजेच काय की OH तयार होईल, म्हणजेच काय तयार होईल? बेस तयार होईल. हेन्स दीज आर नोन ॲज बेसिक रॅडिकल. आता Cl- घेतला आपण, H2O मधल्या H+ बरोबर कंबाईन होतो आणि HCl तयार करतं, हेन्स ॲसिडिक रॅडिकल. तर आपल्याला अशा पद्धतीने हे ॲसिडिक आणि बेसिक रॅडिकलचं मिनिंग लक्षात ठेवायचं आहे. आणि आपल्याला प्रॅक्टिकलला 11वी आणि 12वीमध्ये आयडेंटिफिकेशन ऑफ ॲसिडिक अँड बेसिक रॅडिकल हे पाहायचे आहेत. तर आज आपण अशा पद्धतीनं हा मेजरमेंट ऑफ मॅटर हा चॅप्टर इथं संपलेला आहे. मेजरमेंट ऑफ मॅटर हा चॅप्टर आपला संपलेला आहे आणि त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा मूल कन्सेप्ट आणि आपल्याला प्रॉब्लेम त्याच्यावरती सोडवायचे आहेत. मूल कन्सेप्टवरती आपण आज तुम्ही MCQ सोडवणार आहात. तुम्हाला भरपूर असा सराव MCQचा याच्याद्वारे करायचा आहे. थँक्यू.